असले ना ह्याला घेत मैत्रिणींना. ब्लाऊज माझा दुसरा आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला मी अशी दाखवते साडी. काय करायचं, कुरिअरला जायचं आहे, कॅमेरेवाला आम्हीच आहे. बघू शकते ह्याला. आणि ही साडी अशी छान पैकी अशी मस्त पैकी. जर माझ्या कुठल्या ताईसाहेबांना ह्यातली साडी पाहिजे नसेल तर माझा नंबर घ्या 9657484033. ह्याच्यावर काय ब्लाऊज शिवलेला नाही. तुम्ही म्हणताना आकाने 2 दिवस व्हिडिओ टाकले साड्यांचं, परत ना आकाने काय बसताना गुंडाळलं काय, तसं काय नाही मैत्रिणींना. गं काय सांगू तुम्हाला, महाग मसाला लय महाग राडा होता. आता कुरिअरला झाली मी म्हणलं जाता जाता ही साडी नेसावी आणि ही माझ्यासाठी आहे. एक ताईसाहेब मला म्हणल्या, कुलकर्णी ताईसाहेब तुम्हीच नेसताय साड्या, आम्ही त्या नेसायचे का? तुम्ही ह्या नको नेसवायला, ह्याच्यातले दुसरे घ्या, ह्या मलाच असं. तर ह्यातला कलर कुणाला आवडला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट टाका. जर घ्यायची असेल तर, आवडली असेल तर. खूप छान आहे, मस्त आहे. माझा नंबर घ्या 9657484033. आणि गाऊन आपले आहेत ना परवा दिवशी येतात आहेत का दाजी? आलं पार्सल आजच होय वा? गाऊन आलेत का? पार्सल कुठे गेलं? नाही गाडी आणतील पप्पांची. नाही का? कुरिअरला जायचंय मला, वाट बघत बसली मी त्यांची. मग म्हणलं आता कुरिअरला जावा. हा ना गाडी आली होती, काहीतरी असं लाईट चमकल्यावानी झाली, मला वाटलं तीच आल्यात इथं. मी नंबर तुम्हाला सांगितलाच असेल माझ्या ताईसाहेबांना. तर ह्यातली आहे. प्रत्येक वेळेस मी एक 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 साडी तुम्हाला नेसून दाखवत जाईन. आणि त्यातमध्ये कसं झालं, माझा गोंधळ झाला नवीन असल्यामुळं ना, थोडासा राहडा होतोय माझा. मसाल्याकडं लक्ष द्यायचं, इकडं तिकडं. मग तुम्ही म्हणता मग आका कशाला हे वाढवलंय, पण कसं असतं माहिती आहे का, काही स्वप्न असतात आपले, ते आपल्याला शांत बसून देत नाहीत. म्हणून मी हे चालू केलेलं आहे. आज न उद्या शिकन, थोडा गोंधळ होईल पण शिकन. आता गाऊनचं बघा, मी परवा दिवशी संध्याकाळी व्हिडिओ टाकला ना, किती टाकला होता 2-4 मिनिटाचा. तर बरेच ऑर्डरी आल्या. संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत ऑर्डर घेत होती. ऑर्डर पण टाकली गाऊनची. आता गाऊन येते ना, पण आपलं जमलं असं आज एखाद दिवस आला असेल, कारण का दुकानाचा ॲड्रेस देते मी, डायरेक्ट मागवते. आज आलं असलं तर तुम्हाला मी उद्याच्याला त्याचं कलर वगैरे टाकते. तर ज्या ज्या ताईसाहेबांनी ऑर्डर घेतलं तर येतं ना, ऑर्डरी जास्त आल्यामुळे थोडं माझं जमलिंग झालं. मग आहे तेवढ्या ताईसाहेबांच्या घेतल्या मी. आणि काल सकाळपासून परत स्टॉप केलं. ताईसाहेबांना म्हणलं आलेलं पेमेंट आहे ना, म्हणजे आलेलं गाऊन आहे ना, त्याचं मी तुम्हाला कलर टाकते, मग तुम्ही मला पेमेंट करा. कालपासून पेमेंट पण मी बंद केलं घ्यायचं. आता गाऊन आल्यावरती जेवढ्यांची ऑर्डर आहे तेवढ्यांचं त्यांना टाकायचं, आणि राहिलेलं कलर ते त्या ताईसाहेबांना त्याचा फोटो टाकायचं. असं चाललंय माझं. आणि साडीचं पण एक 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 साडी दाखवली का नाही, ती इकली का नाही त्यातल्या की मग दुसऱ्या दाखवते मी असं. कारण का सगळ्यात मी थोडे थोडे पीस आणलेले आहेत ऑर्गेन्झामध्ये, ह्याच्यामध्ये दक्षशिला पैठणी पण आणलेली. तुम्हाला दक्षशिला पैठणी पण बघायची का? आपल्याकडले दक्षशिला पैठणी आणते मी. 1 मिनिट मैत्रिणींना. तर ही आहे बघा दक्षशिला पैठणी, खूप छान आहे. आणि ह्याची प्राईस पण जास्त नाही आहे. ह्याला हे अशी डिझाईन वगैरे आहे. मला फक्त दाखवायला वेळ होईना मैत्रिणींना, की पहिल्या दिवशी मी ज्यावेळेस साड्या आणल्या होत्या ना, त्या दिवशी आणलेली. की आता सध्या ऑनलाईनला लई चाललेली. ह्याचं तुम्ही मार्केट रेट पण मला कुणाचा आहे, कुणाचा कसं, ह्याचं ते कुणी 1400, कुणी कसं आहे. तर ही आहे आपलं 1050 रुपये. छान आहे एकदम साडी, मस्त आहे. बघू शकता आतनं पण ह्याला ही अशी म्हणजे फसवेगिरी नाही, काय नाही. ह्याचं तुम्ही जाऊन चेक करा कुठल्याही दुकानात, ह्याचा फोटो काढा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्याचा रेट किती आहे. कारण का मला हे विकायला मांडलंय म्हणल्यावर विकायला ना, असं आहे का इकडेच फक्त ह्या साड्या आल्या तर सगळीकडेच चालत्या. त्यामुळे मला हे विकायचंच आहे ग, मला काही घरात नाही ठेवायचं. त्यामुळे मी कुठल्याच सांगणार नाही. तुमचा ह्या गैरसमज, गोड गैरसमज काय काय त्या साहेबांचा की मागितली, डोक्यातनं गोड गैरसमज काढून टाका. जर ह्याचे कुणाला पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढा. ह्यातले 5-6 पीस आहेत फक्त ह्या कलरचे. ज्यांना कुणाला मिळेल त्याला मिळेल. हे कलर जर गेले तर मग परत न गेल्यावरती आणन. पण आता तात्पुरता हे 6 कलर आहेत ह्यातले, लालमधले आणि निळ्यामधले 6 कलर आहेत.
ती पण तुम्हाला दाखवाया. एकच मिनटं म्हणजे माझा हा व्हिडिओ पूर्ण होईल. त्यातला हा दुसरा एक कलर आहे. आणि ह्याचा स्क्रीनशॉट पाठव मैत्रिणींना. माझ्याकडे काय ह्याचा फोटो वगैरे काही नाही, तर माझा लय राडा होतोय, जमले होते सारं. तर हा एक कलर आहे, बघू शकता. जर कुणाला ह्यातला कलर आवडला असेल तर ह्याचा फोटो काढा. ह्यातले 6 पीस आणि त्यातले 6 पीस असे 12 पीस आणलेले आहेत. ह्याची प्राईज आहे 1050 रुपये. कुठेही चेक करा, काही अडचण नाही. आणि फ्री शिपिंग आहे अजून वरनं मैत्रिणी. छान आहे, एकदम मस्त आहे. जर आवडत असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा. माझा नंबर घ्या 9657484033. फक्त 6 पीस येतात. आणि ही लय आणायला ह्याला जायला लय लांब आहे, म्हणजे कुटाणा होतोय लय. आणि दुसऱ्या काय काय ताई साहेब आहेत ना आमच्या इथल्या वस्तीले पुरी पण मला म्हणल्या मनीषा ताई दुसऱ्या ना घरी घालायसाठी कमीतल्या साड्या आणा, तर ती 400 रुपयावाल्या आल्यात आहे त्या पण मला सोमवारी मिळते ना. छान आहे एकदम, सूत वगैरे छान. विक्री 400 रुपयावाल्या, त्या पण तुम्हाला दाखवते. आणि ही साडी तुम्ही म्हणता ना का ही कितीला आहे, तर ही साडी आहे 800 रुपयाला फक्त. ह्याला ही बघू शकता, हे तुमच्या लगेच लक्षात येईल कसं आहे ते. आणि ही फ्री शिपिंगमध्ये 750 रुपयाला विक्री आणि ह्याचं कुरिअर चार्ज 50 रुपये असं. जर ही पाहिजे नसेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढा, त्या पाहिजे नसेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढा. एवढ्याच मी तुम्हाला आज कलेक्शन दाखवले. राहिलेलं कलेक्शन उद्या आणि परवा दिवशी गाऊन आल्यावरती. तर बाय सगळ्यांना ह्या गोष्टीवरती. थोडंसं कसं राहतं, नवीन असल्यावरती माणूस आहे ना वेळ लागतो. काय आपल्याला निगेटिव्ह कमेंट येतात, काय पॉझिटिव्ह येतात. पॉझिटिव्ह कमेंट आल्या तर थोडीशी ऊर्जा येते, निगेटिव्ह कमेंट आली तर डोक्यातनं काढून टाकायची मैत्रिणींनो. कारण का मी पण नवीनच शिकले. मसाले चालू करत असताना पण खूप त्रास झाला होता. ह्यात पण थोडासा त्रास होईल, पण काहीतरी माणसाचं डोक्यात असतं ना, काहीतरी कुणाला हवस आली म्हणून कुणी काय करत नाही. मला हवस आली म्हणून मी काय करत नाही, किंवा मला काय असं बँक बॅलन्स साठवून मला काय जाताना वर संग न्यायचा नाही. पण काय आपली परिस्थिती असते, आपल्यालाच माहिती असतं आपलं काय चाललंय ते. जगाला माहिती असतं का? जगाचा जर विचार केला ना तर आपल्याला उपाशी मारावं लागेल. आपल्यालाच माहिती असतं. आपण गुराळ गाऊन उपयोग नाही, वांग्याचं गुराळ गाऊन उपयोग नाही काय. फक्त ना तुम्ही असं डोक्यातच आणत जाऊ नका हिला लय हवा आलाय म्हणून ही करते. मला हाव नाही आला. माझी सोन्यासारखी माझ्या पदरात 2 लेकरं आहेत. आणि आजकाल तुम्ही बघता लेकरांच्या किती अपेक्षा वाढल्यात. आता प्रतीक्षाच माझी कितवीला गेली, आता ही प्रतीक्षाच आता 2nd इयरला आहे. पोरांचा खर्च किती असतो शाळेचा ह्याचा. एकट्या माणसाच्या जीवा भागतं का सगळं, सांगा का भागतं? म्हणून करायचं ग मैत्रिणीनं, धडपडायचं. तुम्हाला वाटतं का नाही तुम्ही आयुष्य आरामात काय काही जणी राहता, तसं मी पण एक बाईच आहे. मला पण वाटतं आयुष्य आरामात राहावं, पण ही तर ना सगळ्यांच्या नशिबात नसतं ग. सगळ्यांचं तकदीर आहे ना असं आयुष्य करायचं नसतं. माझ्या तकदीरामध्ये हेच आहे. माझ्या आयुष्यात माझं तकदीर असंच आहे. माझ्या देवाने माझा लिखा सटवीने असंच लिहिलेलं आहे. आणि मी एक डोक्यात घेते आईबाप कष्ट करतात अजून, मग मी कष्ट केली म्हणून मरणार आहे का? माणूस कामाने मरत नाही, खाया नसल्यावर मरतं. देवाला मान्य आहे ना, मग आपण करत राहायचं. कुणी किती नावं ठेवू द्या. काही जणी म्हणणार एवढंच राहिलं होतं करायचं, आता तेवढं कर. मग अजून एक जण म्हणलीच एवढंच राहिलंय म्हणली करायचं, म्हणली अजून काय राहिलं असलं तर करून घ्या. काय अजून चालू करायचं असलं तर तू पण यूट्यूबवरती, मी पण यूट्यूबवरती. आपण बघू ना अजून काय काय करायचंय ते नवीन नवीन. माझ्या जशा डोक्यात योजना आहेत तसं मी टाकनच की. लगेच कुठनं डोक्यात आणू आता काय. आता ही साड्यांचं गावांचं चालू दे थोड्या दिवस, नंतर मग काय डोक्यात आले अजून इकनच की, तुम्हाला सांगनच की मी. त्याला काय तवा लाजायचं नाही. अंडी काय सांगितली तरी इकायची.